जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी श्री सखी राधनी जयती असा ज्यांचा उल्लेख केला जातो ना, त्या महाराणी येसूबाई राणी साहेब यांची समाधी सातारा जिल्ह्यातील साताऱ्यापासून 4 किलोमीटर अंतरावरती असलेल्या संगम माहुली या गावामध्ये महाराणी येसूबाई राणी साहेब यांची जुनी समाधी आहे, जी की जवळपास 250 वर्षापूर्वी त्यांचेच पुत्र थोरले शाहू महाराज यांनी त्यांच्या स्मरणार्थ साताऱ्यातल्या संगम माहुली या ठिकाणी त्यांची समाधी तयार केली होती. खरं तर हीच समाधी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मी सध्या ज्या ठिकाणी आहे ही संगम माहुली मधली जुनी मंदिरं आहेत आणि या मंदिरापासून काही अंतरावरतीच येसूराणींची जी समाधी आहे ना, तीच समाधी पाहण्यासाठी चला जाऊयात. साताऱ्यातील संगम माहुली या छोट्याशा गावामध्ये महाराणी येसूबाईंची समाधी आहे. राजधानी सातारा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरती असलेल्या संगम माहुली या गावामध्ये सध्या आपण पोहोचलोय. आणि आता मी ज्या ठिकाणी आहे इथे बरोबर मागच्या बाजूला तुम्हाला एक रथ पाहायला मिळत असेल. या रथाच्या मागेच आपल्याला श्री सखी राधनी जयती महाराणी येसूबाई राणी साहेब यांची समाधी पाहायला मिळते. या ठिकाणी एक बोर्ड सुद्धा लावलेला आपल्याला दिसून येईल. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ ती समाधी बांधली होती. खरं तर जवळपास 300 वर्ष म्हणजे 250-300 वर्ष ही जी समाधी आहे ती एक अनामिक समाधी होती. म्हणजे येसूराणींची समाधी नक्की कोणती आहे हे बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. परंतु मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी इतिहास अभ्यासकांनी जे जुने नकाशे होते त्याच्या आधारे माहिती काढली आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी समाधी आहे ती समाधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी आणि शाहूराजांच्या मातोश्री येसूबाई राणी साहेब यांची ती समाधी आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. तर ती समाधी आतून कशी आहे ते आपण पाहूयात आणि समाधीची आत्ताची अवस्था काय आहे ते देखील जाणून घेऊया. श्री सखी महाराणी येसूबाई म्हणजे कोकणातील पिलाजीराव शिर्क्यांच्या कन्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरून राजाराम राजे आणि महाराणी ताराबाईंना सुखरूप जिंजेच्या किल्ल्यावर जायला सांगून ज्यांनी 8 महिने स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला झुंजत ठेवला. रायगडाचा पाडाव झाल्यानंतर ज्यांना स्वतः 29 वर्ष मुघलांच्या कैदेत राहावे लागले. स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा अग्निकुंड करून जगाच्या इतिहासात त्यागाचं सर्वोत्तम उदाहरण बनलेल्या महाराणी येसूबाई राणी साहेब यांची ही समाधी. साताऱ्यातील संगम माहुली या गावात असलेली महाराणी येसूबाईंची ही समाधी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. या समाधीच्या आतील भागाचा जीर्णोद्धार होणं अत्यंत गरजेचं आहे. पण दुर्दैवाने स्थानिक प्रशासनाचं या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही. स्वराज्यासाठी या माऊलीनं आतोनात यातना सहन केल्या. दुर्दैवाने महाराणी येसूबाईंच्या समाधीची आजची अवस्था पाहून हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई राणी साहेब यांचा त्याग विसरला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.